लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकले. इथे जमावणारे इतके नालायक आहेत महाराज. लय पैसा अहो ते बोलू ना दिदी नाही. 50,000 पोराच्या बापाला म्हणतो तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही बोलले का लगीन म्हणलं 1 लाख काढले. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पाहता काय मॅम याला विचारलं काय झालं म्हणलं नशिबाचा भाऊ. आणि सगळे फसले तर चालतील महाराज, यांनी फसायला नाही पाहिजे. काय म्हणते तुम्ही महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमचीच आहे. महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमची. वस्तू ध्यानात ठेवण्याची ताकद तुमची. सहसा तुम्हाला कोणी फसू शकत नाही. मग या लग्न जमावणाऱ्या टोळींमध्ये महिला फसतातच कशा? आमचा भाऊ ना आम्ही वायले निघलो तेव्हा तुम्ही सुतळी सुद्धा त्याला सोडली नाही, तुम्हीच होत्या. लबाड बोलायचं नाही. मग तुम्ही संसारात इतक्या दक्ष असताना तुम्ही इथं का फसता? तर पाया पडून सांगतो जमावणाऱ्यांच्या मध्यस्थीत पडू नका. तुम्हाला आता वाईट वाटतं मला, पण संसार उद्ध्वस्त झाल्यावर काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आणि अजून पुढे काळ एकदम वाईट आहे ना. हा आता हे जे पोरं शिकायला की तुला तू 9वी 8वीला गेला तू नाही डायरेक्ट 10वीला. आता यांचे प्रॉब्लेम होणार आहे. यांचे काय प्रॉब्लेम होणार आहे 10 वर्षात ऐकून घ्या. मला शिवायला पण ऐका. यांचा प्रॉब्लेम होणार आहे जमीन राहणार नाही. 10 वर्षाने जमीन राहणार नाही. सगळे घर वायले निघणार. घराला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, पार्किंगला जागा जाणार, विहिरीला जागा जाणार. 10 वर्षानं जमीन. 15 वर्षापूर्वी संगमनेर खुर्द मधून चन्नापुरी पर्यंत माणूस लघवीला थांबत नव्हता. हा 15 वर्षाचा इतिहास आहे. खांडगाव फाट्यापासून माणूस जर इकडे निघाला तर चन्नापुरीच्या घाटापर्यंत माणूस रात्रीचा संगमनेरवरून आल्यावर लघवीला सांभायची सुद्धा डेअरिंग करीत नव्हता. इतकी भयानक परिस्थिती फक्त 15 वर्षापूर्वी होती. आज चन्नापुरीची लाईट संगमनेर खुर्दाला दिसते आणि संगमनेर खुर्दची लाईट चन्नापुरीच्या वर घाटावर दिसते. अजून 10 वर्षाने जमीन राहणार नाही. 10 वर्षाने डोंगर राहणार नाहीत. डोंगर राहणार नाही. जमीन राहणार नाही. जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही. आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं मजुरी राहणार नाही. मजुरी राहणार नाही. पुढे ऐका, मजुरी राहणार नाही. किती झाले? 3. आणि 4थी गोष्ट व्यवसाय करता येणार नाही. व्यवसाय करायचा कोणता? चन्नापुरी ते संगमनेर 22 धाबे मोजून पाहा तुम्ही. 22 धाबे 12 टपरे आहेत. भाजीपाले तर किलोमीटरला 9 आहेत. अजून 10 वर्षाने जमीन नाही. जमीन नाही, मजुरी नाही, व्यवसाय नाही, नोकरी लागायचा प्रश्न राहणारच नाही. नोकरीला तसं नसतं. नोकरी ती गावावर असते. तुमच्या गावचा एक पोरगा अंगणवाडीत लावला म्हणजे तुमचं गाव आम्हाला गठ्ठा मतदानाला फिट झालं. आम्हाला अख्खं गाव नोकरी लावायचं. अख्ख्याला लावून काय करायचंय? तुमचा एक अंगणवाडीत घोगऱ्या उचलायला लावायचा आणि एक डिरीत कॅन लावायला लावायचा. म्हणजे 10 वर्षानं शेती नाही, शेती नाही, डोंगर नाही, नोकरी नाही, मजुरी नाही. 2 का 3 रुपयानं दूध वाढलं. ईळभर पट्टी चालली बा खाली. विक्रमी भाव. आणि खाद्य एक खटी 52 रुपयानं ठोकलं. पट्टी चालली नाही. 2 रुपयानं दूध वाढलं तर ईळभर पट्टी बोंगली. दुधाला विक्रमी भाव. आणि 50 किलोची सरकी 1850 ला झाली. कुणी भुकलं सुद्धा नाही. तुम्ही बदली तुम्हाला नक्की होईल काय? मी
मी असंच मारणार उभे उभे एखादीशी, तरी तुम्ही फक्त 2 मिनिटं श्रद्धांजलीला उभे राहणार. आणि तुम्ही थोडे सावध व्हा, ही काळाची खरं ते सावध व्हा. इकडं 2 रुपयानं वाढलं तर वाढदिवसाला 13च केळं वाटले, 13. पण इळभर पट्टी होती टीव्हीला, फळे वाटप 13च केळं. त्यातली 11 केळं कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं राहिली. पण इळभर पट्टी, फळे वाटप 3च रगा वाटल्या, 3 रगा रगा खूपदार वसरे वाटप. भिकारी धरून आणला कुठून तरी, तोही दम देऊनच ओढून आणला होता. ते भिकारी थांबतात ओढत गपचीत आहे. ते घाबरलं नाही म्हणजे त्याला थंडी आलती. त्याला वाटलं माझ्या कमराची चिलर काढून घेण्या का काय, ते घाबरलं. ते भिकारी असं करायचं. यांनी लगेच सांगितलं भिकारी अतिशय गारठला होता. 3च रागा दिला भिकाऱ्याला. रात्री भिकारी पुला खाली झोपले, वहिनी ओढून आणल्या. पण येळभर पट्टी चालली. आणि मागच्या 1.5 महिन्यात पाऊस झाला, शेतकऱ्याच्या तुरीवाल्याच्या कुपीत पाणी घुसलं, त्याची बायको नवरा बैलगाडीत झोपले, वडापाव खाऊन त्यांनी 3 दिवस ऊस तोडला. कधी क्लिप पडली? अभ्यास करा तुम्ही, बदल तुम्हाला काय, तुम्ही अभ्यास करा. त्याच्या कुपीत पाणी घुसलंय, त्या बिचाऱ्याची बायको बैलगाडीत झोपली आणि चूल पेटतच नाही, सरपण ओलाय म्हणून त्यांनी वडापाव दिवस काढले. नाही क्लिप पडली. बीएड बंद झालं, बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमाला कुलूप लागायची वेळ आली. आमच्या शेतकऱ्याचा 42 वर्षाचा पोऱ्या बारीक तोंड करून बापाकडे 30 रुपये बॅलन्सला मागतोय. ही आमच्या पोराची परिस्थिती आज आत्ता 42 वर्षाचा आमचा बीएड झालेला पोरगा आहे. 30 रुपये ऐकणं मोबाईलला बॅलन्स टाकायला मागतोय, पण त्याला नोकरी नाही. त्याची क्लिप कधीच पडणार नाही, कधीच पडणार नाही. त्याची क्लिप नाही पडणार. मेला तो, काहींनी पैसे भरून तुलेत, नोकऱ्या पैसे गुंतले आणि ते आशेवर जगले. आशेवर म्हणजे एकानं फक्त एकाला सांगितलं नारळ केवढ्याला ना, म्हणला 40ला. काय बावळा तरी तुम्हाला, मुंबईला नारळ 20, इथून मुंबईला गेलं 1200 मारते, तिथं गेलं म्हणा नारळ केवढ्याला, बावळा निघाला म्हणा. कोकणात फुकाट ते आहे तो, मग का 20 रुपये घालायचे. की कोकणात गेलं फुकाट. तसे आपले 80% तरुण पोरं फुकाटच मेले, रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. आणि ते कोकणात गेलं आणि नारळाच्या झाडावर पाहिलं त्यानं, लई नारळ. ते चढलं झाडावर चढलं आणि घोस असा वाकेल होता, वाकेल. त्याला माहित होतं नारळ कसे फुकाट. त्यानं असा फटका आणला, सटाकलं ते 300 फूट खाटा खाली, लटकूनच राहिलं ते. कसं लटकलंय? फुकाट लटकलं. दुपार पोत लटकूनच राहिलं. मग एक उंटावर बसून चाललं होतं, ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं, ए उंटावाल्या, उंटावर उभा राय, माझे पाय धर, मला खाली घे, मी तुला 500 रुपये देतो. फुकाट लटकेला आलं 500. त्या उंटावाल्याला वाटलं फक्त तंगड्या धरायचे 500 आहे ना, ते राहिलं उंटावर उभं. वरच्या त्या तंगड्याला बी लागलं, उंटाचं वजन हलकं झालं, उंट गेलं निघून. आता हे टाकलं होतं फुकाट. हे टाकलं त्याला 500ला. दुपारभर लटका लटकीच. ते वरचं खालच्याला म्हणायचं देऊ का काय काय 500 रुपये. तो म्हणला भाऊ अजून 1000 घे, पण वरचा हात सोडू नको. तसं आमच्या नोकरीवाल्यांची गंमत झाली, लटकून राहिले. मी पैसे देतो भाऊ, पण तुही पोर माया पोराला दे. आली का नाही? मी देतो सगळा खर्च, तू बघतो. मग आता पुरीच्या बापाकडे गेले ना तुम्ही, तो पहिली गोष्ट यंदा करायचं नाही. दुसरं, मी असा आहे, सुतळी नाही आपल्याला. पुरीचा पोराचा बाप म्हणला हो मी आहे. तो म्हणला तू असून काय करतो? खर्च हे बघ 3 लाख घ्या तुमचं तुम्ही, गपरा
ही परिस्थिती आली, अजून का वाईट येणार? याला एकच कारण, इथून पुढे बुद्धी पाहिजे. आणि आता इथून पुढची माणसं जमिनीवर जगणार नाही, बुद्धीवर जगते. हाय क्वालिटी लागेल. इथून पुढे फक्त टॅलेंटची माणसं जगेल, नाही तर जगणार नाही. आपली माणसं जगणार नाही. आपल्या माणसं असेच मानणार फुगीर. आपला माणूस नोकरीतून रिटायर झाला ना, ती गावात आलं ना, ते एअर खंदीत मोटर बसेल आणि त्याला व्यवहारातलं ज्ञान. अहो आपण तुम्ही आणि मी सगळ्यांनी माणसं इंग्लिश मिडियमला पोरं घातली महाराज. आता ही पुढं पुढं व्यवहारात काय करणार आहे? तू शेतकऱ्याचा आहे का? तू शेतकऱ्याचा आहे? तू शेतकऱ्याचा आहे का? तू मधला बैल आहे तुम्हाला? नाही तुम्हाला ट्रॅक्टरला काय करू? ट्रॅक्टर. अहो पोरांना व्यावहारिक ज्ञान पाहिजे ना महाराज. आता काय झाले, जेवढे क्लास 1 अधिकारी सगळे मराठी मीडियमचे. आपण बापका काय करून घेतलाय इंग्लिश मीडियम. ह्या पोरांना व्यवहाराचं ज्ञान पुढं काय राहणार? आता हे सर्व्हिसवाले काही रिटायर झाले ना, त्यांना गावाचं राजकारण माहित नसतं. हे सर्व्हिसवाले जरा सासरवाडीच्या कलचे माणसं असतात, त्यांना काही ते गावातल्या गावगंड्या माहीत नसतात. त्यांना ते मिवणी साडू मिवणीची पोरं आणि त्यांची अंडी टरफलन कोंबड्या तेवढं. रविवारी काही रसा हाणायचा, सोमवारी काही गण लावायचा. आणि ते रिटायर झाले ना, ते गावात आले का त्यांच्या खिशात थोडा पैसा राहतो. आणि नेमकी गावातली भामटी त्यांना सापडतात आणि त्याला वाटतं गावात हेच खरे. आणि मग ते सध्या आता कवर इयर एकत्रच होता, खांदा सेपरेट, बसवा मोठा. एका नोकरीवाल्यानं 5-6 दिवसापूर्वी कांदे केले आणि स्टार्टरची पट्टी आहे ना, पट्टी स्टार्टरची पट्टी मोटरची, ती फक्त सीट टाकली. आता ती काय आणायला काही पैसे लागायचं का? आपण त्याच्यातच ती अख्ख्या गावात म्हणायचं बा माई मोटर उठाणं, माई मोटर उठाणं. 2-3 दारुड्याने विचार केला, याची मोटर उठवा, आपण याला उठवल्याशिवाय ना. ते म्हणले प्रॉब्लेम थोडा अवघड आहे, सोडू आपण, पण 4 क्वार्टर लागते. तो म्हणलं आता कांदे जाळायला लागले, 8 घ्या बा. ते पेलेन फक्त फडकं घेतलं आणि ती पट्टी पुसली, मोटर चालू झाली. तो गावात म्हणला 800 रुपये लागले. काय बोलाय असे अंदाज येत नाही आपल्याला. आणि म्हणजे इथून पुढे व्यवहारातलं ज्ञान पाहिजे. आणि व्यवहारातलं ज्ञान मराठी शाळेतच मिळतं. झेडपीचं पोरग वायात जात नाही. कितीला 9वीला घड्याळाला गाठी किती? 12. घ्या. अरे घड्याळाला मार्केट किती आहे? कितीला रे बऱ्या? 11वी 8ला आहे तू. हा 4 8 आहे तू. 11वी 8ला आहे ना? हे बऱ्या 11वी 8ला आहे तू. राष्ट्रगीत कोण लिहिलं रे? कोणी कोणी? तो सांगू राहिला ना तुला कोणी? रवींद्रनाथ टागोर. आणि जनगण म्हणा आता जनगण राष्ट्रगीत वेगळे. काय बोलायचं? सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं रे? झिंगाट करेक्ट. आणि ती नटी कोणतरी ती पोर आरची करेक्ट. आणि तो पोर हा सूर्य ना, हा जेत्राणी इंद्रिकर. लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो. अजून 6 महिन्यात लोक म्हणतील त्याची नार्को चाचणी करा म्हणजे माहिती. मी डोक्यातून गेलो म्हणते. काय हा विनोद नाही. आजच्या सगळे राजकीय लोकांना सांगतो, इथून पुढे महिला मंडळ, पुरुष मंडळी, बरेचसे नेते विते कार्यकर्ते, सगळ्यांना सांगतो, इथून पुढे मुलाला विज्ञान जरूर शिकवा, पण त्याच्याबरोबर अध्यात्म सर शिकवा. काय म्हणतो? आजच्या मुलाला जर अध्यात्म शिकवलं नाही तर आजचा पोरगा वाया गेल्याशिवाय राहत नाही. तुमचं काय नाही? आज शाळेमध्ये विज्ञान शिकवा, न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, कॅप्लरचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिकवा, पायथागोरसचं प्रमेय शिकवा, एक सामाजिक समीकरण शिकवा, वर्ग समीकरण शिकवा, घातांक शिकवा, बहुपदी शिकवा. पण आजच्या पोराला याला आई म्हणतात हेही शिकवा. आणि हे शिकवावंच. कधीतरी महिला मंडळ मुलाला मांडीवर घेऊन ज्ञानोबा याची आरती शिकवा.
कधीतरी मुलाला मांडीवर घेऊन माऊलीचं पसायदान शिकवा आणि कधीतरी कुरुक्षेत्रावर अर्जुनाने केलेला उपदेशही मुलाला शिकवा. महाराष्ट्रातल्या जेलमधला विचार केला तर 40% आरोपी बाल गुन्हेगार आहेत. बाल गुन्हेगाराचं प्रमाण जास्त आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो आणि 18ची 2-4 पोरं येऊन गाड्या लुटतात. याला एकमेव कारण यांच्या अध्यात्म नाही. सतत आहेत उभे येवण हे महाराज नाही ना होत्या, महाराज नाही होत्या, गायक नाही होत्या, वादक नाही होत्या, कीर्तनकार नाही होत्या, पण चोर नक्की होणार नाही. हे महाराज नाही होणार पण चोर होणार नाही. आणि आपला पोरगा चोर होऊ नये, आपला पोरगा धोरणेखोर होऊ नये म्हणून तरी मुलाला अध्यात्म शिकावं लागेल. आज बसलेले जेवढे तुम्ही मी बसलेले तर माणसं आहे ना सगळे. आता हे नवले पाटील परिवार, हे रायतवाडीचे सगळी मंडळी, संगमनेर, खुर्दा, बिर्द. आता आपण काही डायरेक्ट श्रीमंत नाही झालो, आपणही शिकलो आणि हेही शिकत. आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, पाटी 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 खापराची, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. बरं आपण थुका काय एका बॉटल लावित होतो का? नाही तर मग डायरेक्ट थुकायचंच. आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. आणि कमराला काय पट्टे होते का? आपल्या करकुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. तो पहिलं वड्याला पाणी राहायचं उन्हाळ्यात आणि आखी शिंगर कुठं आंघोळीला वड्याला भोगले. शेटे वड्याच्या कणाला मंडळी वड्यात माहेरियाचं वाळूत पसरायचं. तापलं का परत आणि तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच भोंगळी घ्या. जाऊ द्या महाराज, आपले आई वडील गरीब होते पण त्यांनी आपल्याला वाया जाऊ दिलं नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्यांनी आपल्याला चोर होऊ दिलं नाही, त्यांनी आपल्याला भ्रष्टाचारी होऊ दिलं नाही, त्यांनी आपल्याला कलंक लागणारं आचरणच दिलं नाही. आणि आता इथून पुढच्या पोरांना अध्यात्माबरोबर विज्ञान शिकवावंच. आणि जर बालगुन्हेगार कमी करायचे असतील तुम्हाला, तर अज्ञान घालवायचं असेल तर अध्यात्म शिकवावंच लागेल. तुमचं काय मत आहे? आता त्यांना पसायदान शिकवावं लागेल. मूर्खासारखे कशी 17 वर्षाची पोरगी 11वीला गेली टोनगी आणि ती म्हणती त्याने मला फुस लावून पळवलं. आता या गोष्टी पटायच वगैरे. बारीक टोनगी आहे का ती, तिला कळत नाही का? इथं 3रीच्या पोराला कळत ते सगळं. आणि ही मूर्खासारखी म्हणती तर त्याने मला फुस लावून पळवलं. ही काना कान फडा. आकलीचा पत्ता आहे का तुला काही? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याच्या गाडीवर थोबाड वासून हिंडाया गोड लागलं, त्याने टाकलेला बॅलन्स तू या मोबाईलला पचला. आणि आता म्हणती त्यानं मला फुस. तू शब्द कुठून आला काय बरे? फुस लावली, फुस फुस. आणि फुस लावून पुढं काय म्हणते माहिती किती? आम्हीच दाखवलं. तेच लग्नाचं आम्हीच दाखवलं. टोनगी बारीक आहे का? ऐ समजत नाही का काय? आणि मग बाकीच्याने म्हणायचं अशी पीडित मुलीनं तक्रार दिली. इथून पुढच्या मुलाला अध्यात्म पाहिजे, इथून पुढच्या मुलाला विज्ञान पाहिजे आणि याचाच विचार करा.
पटापटा आता लिंकला गेले अभंगाची कुणासाठी केलाय काय मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाटताना विचार करा पण कोणता करा संसाराचा नका करू कोणती नदी घ्या तिला दोन टोक आहेत एक उगम एक मिळणं जाताना ती सागराला उगम पावणार आपलं डोंगराला उगम पावणार सागराला जाऊन मिळणार वाहताना दोन तटानं वाहणार एक अलीकडचा एक पलीकडचा ही एक नदी आहे हिचा उगम आहे जन्मरूपी पर्वत ही मिळणार आहे मृत्यूरूपी सागराला आणि वाहताना दोन तटानं वाहते एक आहे सुखाचा एक आहे दुःखाचा सुखदुःखाच्या तटातून ही नदी वाहते हिचा उगम झालाय ही कधीतरी सागराला मिळणार आहे आणि सुख दुःख जीवनात येणारच आहे त्याचा विचार नाही फक्त एकच विचार करायचा की देवा मला तो इतके दिवस सुखी ठेवलं पण मी अजून तुझं भजन केलं नाही हा विचार ठेवा हे गाडी बंगला याचा काय विचार आहे काय एवढं आता काही काहींचे 3-3 कोटीचे बंगले आणि त्याच्यात हाऊत केलाय आंघोळीला काय लोकांना म्हणा स्विमिंग टँक का काय म्हणते त्याला हाऊत केलाय आंघोळीला घरात त्याच्यातच उड्या आणतो वय पालथा वय होताना पोटा कोण भिजला का पाठी कोण झालं काय करावा इकडून व्हायला का पुरा मोकळा झाला लाईट गेली ती आणि नुसतं त्या हौदात उडी आणतो पोटाकून भिजला का पाठीकून खोटा होतो परत उठाणा होतो अरे भाऊ बाथरूम घरात किती मोठं बांधा शेवटची आंघोळ अंगणातच शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात शिवाय ते मौतीजवळ लटपट करणारे पुढारी राहते ना गावातली पुढारी या बाबतीतलंही भांगात आणणारे बाहेर कोण आता मी आला तर नीट बोलावं आपण कुठं आलोय अरे माणसं थकली आता वेळ झालाय उरकून घ्या असं म्हणायला काय झालं वेळ झालाय आणणारे बाहेर कोणला तुम्ही आला त्याला आता हागा मला व्हायचा का बाहेर का कुस्ते बिस्ते घालायचं का त्याचा भव्य नागरी सत्कार बित्कार काय त्याला बाहेर आणणार त्याला बाहेर पार ऊन आलंय कटाळी लोक 2-3 जण आणा धरून कोणला ते प्रेताला मग एक जण पाणी तापू दे चांगलं कडक होऊ दे कोणच्या वाटायचे आता ते प्रेत जरी हांड्यात घातलं तर आरडणार आहे का मला गरम का थोडं तापू दे चांगलं थोडं तापू दे एक म्हणला लय तापलंय कोमट कर तू मध्ये का बोलला दबली हांडी त्याला आणि प्रेताजवळ लुडबुड करणारी माणसं नीट आहे का मेलेला माणूस जर बिगर माळकरी असल तर त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालताना पुढाऱ्याने घाई करायची नाही काही लय खोड आणणारे म्हण आणतील ते तू गाय असं येण्यावर काय करतो रुपया आणणारे चिटका आणि तुळशीची पानं त्यांच्या घरच्यांना घालू द्या कारण असं आहे मेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पान घातलं की तो तात्काळ मुक्त होतो आणि त्यानं जेवढं पाप करेल ते घालणाऱ्याच्या बोखांडी बसत कुठेही लुडबुड करायची आपली काहींची प्रेताजवळ लुडबुड सारचण रचना आणि कर फल उभी कर तिकून जास्त झालंय तू का बोलला मध्ये हल्ली टपली त्याला दुसरं सोडवाय गेलं तर सरळ ढासळलं ते आहे मारुती जोड भजन म्हणा बरं भजने असे नमुने मरायच्या टायमाला कुडून अभंग काढी त्या आता माणूस मिळालाय आणि यांचा अभंग झाला आम्ही जातो आमच्या गाव आता तो पाठी गेला तू काय त्याची भाकर घेऊन चालला का काय तुला काही समजत का हा अभंग एक तर म्हणला कोणी करण्यापुत गेले ना काय लोक विचार करतील नाही बोलताना काही माणसं बोलताना विचारच करीत नाही काही बाय म्हणत्या मी येण्याच्या अगोदर या घरात काही नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं तू तिकून 7-8 ताटल्या 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे द्या गिरदारी घेऊन आली खाट तर मोडेलच होती कपाट तर वाकेलच होती बरं नसू दे कोणी काही तू ज्याच्या संघ आली तो तर होता ना तोही तो तिकूनच आला ना पिकअप मध्ये घालून काही माणसं आम्हाला चहा प्यायला नाही त्या आता आम्ही जात नाही तो भांगवेगळा चहा पेपवत आम्हाला बोलूनच देते नाही पण आपण चहासाठी बसत राहतो काही बोलावं बशी आलाय बसले बाबा काय त्याच्या नुसता गप्पा
आपल्या बापाच काय नाही. आपल्या बापाच काय नाही, सगळं आपण केलं. साडू चांगला आहे आपला, साडू चांगला आहे, मिळवणीचा आधार आहे. आपण बशी तुझं तुझं म्हणायचं, नसू दे तुमच्या बापाचं काही, तुम्ही तर आहे ना, तर तूही सासऱ्याचाच आहे. काय माणसं बोलती. विचार करा, पण कोणता करा. इथं आलोय आपण. कोणता? समुद्राला आग लागली तर मासे पुढे जातील. काय विचार. दुसरा म्हणला माशी झाडावर चढतील. माशी झाडावर चढाय म्हशी का त्या दुसरा म्हणला. हे विचार नका. 80चं म्हातारं 70ची म्हातारी लिंबाखाली बसली उन्हाच्या पारी, खात होती खात. बाज गोदडी टाकेल. आता जुन्या गप्पा आठवल्या त्यांना पहिल्या कॉलेजच्या. दादवीत पार गेलते त्याचे दुकान. म्हातारी गप्पा मारता मारता म्हातारीला म्हणला, जर आपल्याला बाळ झालं तर झोपल पुढं बाजाव. म्हातारी म्हणली, पण होईलच कसं. तो म्हणला, आलं देवाच्या मनात. म्हणजे तर म्हातारी म्हणली, सर्किट मध्ये सरका पुढं. म्हातारा सरळ काढाला खाटावर. एक तर बाज येऊ पण म्हातारं रंगेल होतं. त्याची 4थी म्हातारी होती. सामना तर म्हातारा. तू म्हातारा मला जुळे झाले. मग म्हातारी म्हणजे सरका पुढे पडले ना खाटाच्या खाली. पाहायचं कीर्तनाला. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा गाथे त्याला एक विचार आहे. आणि हा भंग उपदेशपर प्रकरणातील आहे. पहिली म्हणतो सांग, पहिली शंका इथपर्यंत. एनी डाऊट 5 सेकंड स्टार्ट. विचार कोणी करायचा. आजच्या कीर्तनाला मेन मुद्दा असा आहे, विचार कोणी करावा. त्याला उत्तर जरा जाणकार महाराज बिराज मंडळी ऐका. जारज, स्वेदस, अंडस, उद्वीज. नीट आहे का बरं. 4 खाणी झाल्या. जारज, स्वेदस, अंडस, उद्वीज, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, पक्षीवर्ग, सस्तनवर्ग, सरीप वर्ग, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, सगळी झुलॉजी अशी. झुलॉजी मध्ये प्राण्याचा अभ्यास आहे. बॉटनी मध्ये वनस्पतीचा अभ्यास आहे. केमिस्ट्री मध्ये केमिकलचा अभ्यास आहे. फिजिक्स मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमाचा अभ्यास आहे. पण जगातल्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास एकट्या ज्ञानेश्वरीत आहे. परत मी नाही का. भूगोल म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटिक्स तुमचं जेवढं असेल सगळं कुठं पाहिजे. ज्ञानेश्वरी. तुमची बॉटनी, तुमची झुलॉजी. आता आपण म्हणतो चित्रपटाचा शोध. आता लोक म्हणतात भालजी पेंढारकरच्या काळात लागला, पण ज्ञानोबा आहे ना 700 वर्षापूर्वी चित्रपटाचा शोध लागला. संसार चित्र उमटे मनोरूप पट फाटे चित्रपट ज्ञानोबाला 700 वर्षापूर्वी माहित होता. आता लोक त्या ज्ञानाच्या गप्पा आणतात. झाडं लावा गावा. आता ज्ञानोबाने 11व्या तेव्हा ओवी लिहिली, जलाशय निर्मावी महावले लावा. पाणी जाळवावं, पाणी जिरवावं आणि झाडं लावावी तर निसर्गाचा समतोल टिकेल. हे 750 वर्षापूर्वीचं वाक्य आहे. हे आम्हाला 2020ला सुचलं, तरी आम्ही म्हणायचं संप्रदाय कमीच आहे. अरे भालजी पेंढारकर चित्रपट. आता मासे धरणारे माणसं मासे खातात आता, पण मासे धरावे कसे याची ओवी ज्ञानोबरायनं 700 वर्षापूर्वी लिहिली. ज्ञानोबराय म्हणजे मासा धरणारा माणूस पाण्यात गळ टाकतो आणि त्या गळाच्या टोकाला पीठ लावतो. पीठ कणिक आणि पाण्यात टाकतो. तो मासा पाण्यासाठी पिठासाठी येतो आणि पिठाचा धबते पाण्यात विरघळल्यामुळं धक्का लागला की मासा गळात गुंततो. ओवी तेव्हाची आहे, तया माझी गळू आहे ते प्राणाते घेऊ पाहे. तया माझी गळू आहे ते प्राणाते घेऊ पाहे. पिठाच्या आत गळ आहे. हे 700 वर्षापूर्वीची ओवी आहे. आणि मग मासा तिथं गुंततो. आपण नुसतं म्हणतो जग सुधारलं नाही. त्याचं उत्तर ऐकायचं पुढे चालायचं. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. मुद्दा संपला. दुसरा मुद्दा आपला सुरू झाला. जारद आहे म्हणजे सगळी झुलॉजी ज्ञानेश्वरी, सगळी बॉटनी ज्ञानेश्वरी. आता एक वाक्य सांगा. भूगोलाच्या शिक्षकाला
7च समुद्र माहिती आहे, 8वा समुद्र माहित नाही. आता नीट आहे का बरं का, भूगोलाच्या शिक्षकाला 7 समुद्र माहिती आहेत, 8वा माहित नाही. पण ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. काय बोलायचं मला, एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य देते. काय भाषा आहे मला. आणि आपण माणसं होतो असं आहे, एक अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरीतला समुद्र आहे. आपल्याला एक भूगोलाचं शिक्षक आहे, एक. त्याच्यातही 24-25 वर्ष शिकण्यात गेले, 10 लाख भरले. आपण शिक्षकाचे झालो भूगोलाचे, 30 वर्ष शिकलो, 10 लाख नोकरीला काय भरले. त्याच्यात त्यांनी 1,500 महिन्याला दिले. कोणी, ज्याला 10 भरले त्यांनी. वरून सटे त्याचा प्रचार करा, विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड. साहेब म्हणले दिवसभर नाही मुतायचं, बंद. साहेब म्हणले रविवारी मुतत राह, चैनच फालायचं नाही, मुत. इथं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. आता पुढे ऐका एक एक. आता करंट लागला तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे समुद्र. मग एवढे जे प्राणी आहेत, जारत ऐश्वर्य दांडे जुबे जलचर भूचर खेचर उभयचर पश्चिमवर्ग सदनवर्ग सरसिवर्ग पाण्यात राहणारे हवेत राहणारे सगळ्या प्राण्यांमध्ये हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. अंडरलाईन करून घ्या, हाय क्वालिटी. फक्त बुद्धिमान माणूस. प्राणी कोणता आहे? मानव. आता बोलायचा पटकन. मग आता गाथा कोणासाठी आहे? माणसासाठी. आता त्याला पुन्हा 4 प्रकार आहे, आहार, निद्रा, भय आणि मैथून. सगळ्याला समान आहे. बैलाला अरे माणसाला अरे, बैलाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे, बैलाला भय माणसाला भय, बैलाला मैथून माणसाला मैथून. काय विशेष नाही. कुत्र्याला मैसून. मग बैलाला एखादंच का नाही, म्हशीला सोमवार का नाही, बोकडाला चतुर्थी का नाही, कुत्र्याला माल का नाही. आता डोकंच बंद होईल तुमचं. आहार सगळ्यांना आहे, निद्रा बोलायला सगळ्यांना आहे, भय सगळ्यांना आहे, मैथून सगळ्यांना आहे. पण 14 गोष्टी अशा आहेत का त्या फक्त माणसाकडे आहेत, फक्त माणसाकडं. इतर एकाही प्राण्याकडे नाही. इन टोटल झ्वालॉजी एव्हरी ॲनिमल हॅज अ डिफरन्स कंडिशन. जसं बसलेल्या सगळ्या माणसांचे मेंदू समान आहेत, काही फरक डोक्याला ताण नाही करत बघा. मेंदू समान आहे, ब्रेन इज समान आहे, ब्रेन इज सेम, बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा गेलं बोंबाला समान आहे, पण वापरण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही, काहींनी इतका मेंदू वापरला येडे झाले, आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. आता नीट आहे का, मेंदू सगळ्यांचा समान आहे. जसं विद्यार्थी वर्गात सारखेच आहे. पण आता कालपासून जी परीक्षा झाली ना सुरू, काल, आता याच्यात किती ब्रिलियंट पोऱ्या जरी असला येवन, त्याला 35 वाला भारी भरण का. त्याला का रात्रंदिवस अभ्यास केला, तो येवन आहे, त्याच्याकडे क्वालिटी आहेच. 40% मुलांकडे हाय ब्रिलियंट क्वालिटी वर्गात आहे. नीट आहे का, येवन मुलं वर्गात आहेत की जे मेरिट लिस्टचे आहेत. अशी 10-5 का होईना पण आहेत. पण जे कोपऱ्यात बसून कधी शाळेत आले नाही ते सुद्धा कधी कधी त्यांच्या बरोबरीने येतात. कशामुळं ते तुमचं तुम्ही माना, नाही तर तुम्ही लगेच क्लिप कराल. इंद्रीकरांनी शिक्षण क्षेत्राच्या भावना दुखावल्या. तुम्ही आमची हायवेच करीत नाही. माझे तर काय दिवस फिरलेत काय कळत नाही. उठलं का लफडं सुरूच. आज बोकड्याला बोलला, उद्या शेळीला. पण मी वेगळा माणूस आहे. तुम्ही किती मला शिव्या द्या, आहे ते सत्तेचे, आहे ते सत्तेचे. फक्त त्रास काय, तुम्हाला सत्य स्वीकारायची सवय नाही, त्यामुळं आम्हाला त्रास आहे. आणि तुम्ही कधीच सत्य स्वीकारू शकत नाही. सावध राहा. त्याचं उत्तर ऐका ना महाराज. थोडं पुढे जाणार. करंट लागला. आता करंट लागला. मग किती गोष्टी शिकायच्या आहेत? 14. ज्या कुणाकडे आहेत फक्त बस फिट बसलं कीर्तन. आता कोणाकडे? माणसाकडे एक हात.
लिहूनच घ्या आता 14च्या 14. एक हात 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 जगात फक्त माणसाला आहे. मग याला 3 कारण आहेत. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. मग श्राद्ध का घालायचं? आई वडिलांच्या नावे अन्नदान. बापाच्या दहाव्याच्या न्हायाचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे दिले नाही. थोडलं का मागितलं तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्या काय संबंध. तो म्हणला फुकाट करतो बा. माणसं फक्त कडक कपडे घालून येणार त्यात, नाही तर माणसं वागण्याच्या बाबतीत पूर्ण खलास आहेत. आणि श्रीमंत कोणी मागत नाही. आणि गरीबाला कोणी सोडित नाही. हे असं आहे. गरीबाचं जर पेलं तर माणसं म्हणतात खानदान बिवडे. आणि श्रीमंत दरवाजा लावून भारीतला ब्रँड पेतात आणि एकाच गादीवर आखारात उड्या आणतात. त्याला कोणीच काय म्हणत नाही. ते उलटे म्हणतात. त्यांना टेन्शन असल्यामुळे ना थोडं त्यांना दिवसभर कामाचा फार व्याप असतो. ते आपलं संध्याकाळी मेंदू शांत करण्यासाठी ते इतकी नाही घेत. त्याची बायको तर लाडायला सांगत येते ना उगाच मी रोज माझ्याच हाताने देते. पण ते इतके असे मला उचलून आपटत्या शिव्या देत्या असं काही नाही. फक्त पडून राहतात. ते पडेलच काय म्हणून काय पडून राहते. आणि वरून त्याची बायको लाडू म्हणते नाही बाई 20 वर्षापासून मा पप्प्याचा रोज क्वार्टर आणतो पण अजून. आणि मी बी आठवण करून देते त्यांना. जर घेतले नाही ना ते थरथर कापात्या कापते ना. ते थरथरही कापते नाही तुलाही कापते. नाही इथं घोटाळा घ्या ना तेव्हा. हात एक आता एक मुद्दा आलाय. हात एक करंट सुद्धा आला. शरीर शुद्ध झालं स्नानानं, मन शुद्ध झालं नामानं, चित्त शुद्ध झालं ध्यानानं आणि धन शुद्ध झालं. आणि आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या नाही. आपल्या चांगल्या गोष्टी बंद करायचं. पूर्वी शाळेत 50चं संस्कृत होतं आणि 50ची हिंदी होती. ती गरजेची होती का नाही एवढं सांगा पटकन बोला. संस्कृत आज काळाची गरज आहे. श्लोक शिकायचे कुणं शिकणार पण संस्कृत विषय राहिला. आणि मोबाईल मध्ये हिंदी आहे, चित्रपटात हिंदी आहे, ऑर्केस्ट्रात हिंदी आहे, लावण्यात हिंदी आहे, तमाशात हिंदी आहे, रामायणात हिंदी आहे. ती हिंदी फास्ट आहे पण संस्कृत ठुलच नाही. म्हणजे पूर्वी आपल्याकडे लग्नात पद्धत होती आहेर घेण्याची चांगली पद्धत होती. या श्रीमंतांना माज आला त्यांनी ते बंद करून टाकलं. त्या नालायकांनी टिपच देऊन टाकली कोणत्याच प्रकारचे आहेर. आणि गरीबाला तर वाच गरीबाने लगेच टाकलं. काहीही स्वीकारलं जाणार नाही. तर लग्नात आहेर घेणं ही गरीबाच्या दृष्टीनं पद्धत चांगलीच आहे. तो काही मागतोय का नाही. पण त्या बिचाराचे बँडवाल्याचे मिटतील मंडपावाल्याचे मिटतील पण गरीब सुद्धा 13% काढित पण डीजे भारीच लावित होते. म्हणजे माणसं भिकारी व्हायचं लक्षण आहे. आपल्याकडे दशक्रियेमध्ये सुद्धा पूर्वी दुखवटा घ्यायची गोळे आणि लोक तेवढे पैसे तरी काय असायचे 2 रुपये 5 रुपये. पण ते पैसे किती आहेत याला किंमत नाही. तो आधार कमी होत होता याला किंमत. आज गरीबाला आधाराला लग्नातले आहेर बंद झाले. उलटे गरीबाला लग्नात आहेर घ्यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? घ्यायला पाहिजे. काय कोणी मागत नाही. ज्याला द्यायचं तो देईल. पण त्या बिचाऱ्याला जर 1000 रुपये जमा झाले 10,000 रुपयानं का होईना तर त्याच्या बिचाऱ्याच्या लग्नातला एक आयटम भेटतो. श्रीमंताचं जाऊ दे त्यांनी काय आवता हाकून कमावली का काय कुठं चिंगड्याने वाढल्यात का कुठं पट्ट्या मारल्यात का खवाटे गेले त्यांचे पंप हाणून मग आता त्यांचं कौतुक करायचंय. उलट श्रीमंताच्या लग्नाला गेल्यावर कधीच आहेर करायचं नाही आणि 2 दिवस आदल्या दिवशी जीवन जायचं नाही. एवढं हाणता येईल. जाऊ दे मोर द्यायची खिसे रिकामी करून गुलाबजाम आणायची पण त्याला सोडायचं. जाऊ द्या पाक गळू त्या चड्डीतून खाली पडलं आणायची. त्यांनी काही आवता हाकून कमावली नाही. त्यांना टाकाटूक आहेच ना. तीन एकर कांद्यावर कर बरं म्हणावं कुठीचं लगीन. जाम झालं ते 50 वर्षात एवढे कांदे फवारले नव्हते एवढा फवारले यंदा. एक कांदे लावून आलं रात्री बायको शेजारी झोपलं निम्याराचं खाट हलवायचं. त्याची बायको झाली म्हणली भानगड काय तुम्हाला उद्या पंप आणायचं ती प्रॅक्टिस करू.
हात एक झाला बरं का आता 14 आहे. हात एक बोलणे 2 आणि चांगलं बोलाव. तुझं नाव काय रे? ए बरे हा आदित्य. तुला पोरं काय म्हणते? आद्या. तुझं रे? कृष्णा. विशाल. तुला काय म्हणते पोरं? तुझं रे? सार्थक. वर जाऊ नावं चांगली ठेवजा. हा वाक्य बोल. हात एक बोलणे 2. बोलत जा चांगलं बोल. एकच वाक्य द्रौपदी बोलली. आंधळ्याची पोरं आंधळी. महाभारत उलट घडलं. एकच वाक्य सीता बोलली. लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही तर ते तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात एक बोलणे 2 झाले बरं का. तशी चांगलं बोलत जावं. मुलीचं नाव चांगले ठेवावं. जानकी. किती सुंदर नाव आहे बरं. जानकी, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. ठेवा ना ठेवा का काही नाही. काही नाव कधी कोणी ठेवलत नाही. आता तर काही नाव आणलं. गुड्डी, स्वीटी, बंटी. एका पोरीचं नाव तर फजिती. बाई कीर्तनाला आली तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची बाबा माई फजिती पाहिजे. माई फजिती पाहिजे. तुम्हाला तर माझी चप्पल सापडा नाही तर तुम्ही काय फजिती पाहिजे. एका बाईच्या पोरीचं नाव तर उषा. तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे. आता राहती नाही ठेवू नाही. तो नादच करू नये. तिकडे मरू द्या. तिकडे ठेवू नाही. ते कीर्तनकार रात्री मुक्कामाला राहिलं. त्याला झोपायचं होतं. त्याला लुंगी बिंगी गुंडाळी त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काय आहे का? उशाला काय आहे म्हणले होती. बाई रडायलाच लागली. त्याला म्हटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय? तो म्हणला बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले अजून उशाला काय नाही. म्हणला तू उशा इरीत लोट मला डोक्या खाली लागलं. हात एक बोलणे 2 झाले. आताशी 3 हसणे. हसत जा. आता तुम्ही माझ्यापुढे बसून अर्धा तास झाला नाही. 6 महिन्याचं दुखलं गेलं फ्रेश. हसत जा. आणि सगळ्या रोगांना मी तर सर्टिफिकेट देणार तुम्हाला. अटॅक येणार नाही. जे माणसं हसतात त्यांना अटॅक येत नाही. आणि अटॅक म्हणजे काय? आता झाकली 1.25 लाखाची. सांगा मला शिक्षक लोक, डॉक्टर लोक सांगा बरं. व्यावसायिक बिल्डर. अटॅक म्हणजे काय अटॅक म्हणजे काय व्याख्या केली आपण अटॅकची? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? काय जनरली डॉक्टर लोक डायरेक्ट काय म्हणतात त्याला? अटॅकला. डॉक्टर हुशार आहे. माणूस जर मेला ते बिल पेड होई पोच सांगत नाही. ते प्रयत्न चालू आहे. बिल भरा. प्रयत्न चालू आहे. बिल हातात आलं आता न्या आणि सेवा करा. मेल आपण तसं नाही आहे मला. अटॅक म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. एज्युकेटेड लोक शिक्षक लिहूनच घ्या. काय अटॅक आहे? जो उठवतो तो काय म्हणतो त्याला? अरे अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय मत आहे तुमचं? बोलत जा. तुम्ही आजार आहे का? नाही मग खणखणीत बोला. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. याच्यावर तुमचं काय मत आहे? अटॅक हा रोग नाहीये. हा मानसिक तणाव आहे. तणाव. आणि आज सगळे जेवढे बसलेले माणसं आहेत माझ्या सगळ्यांना तणाव आहे. काहींना बायको मिळाला तणाव. काहींना मिळाली ती राहिना तणाव. राहिली तिला पोर होईना तणाव. झालं ते सुईचं येईना. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही. काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. काही माणसं चालू मिली. काही औषध पिऊन मिली नाही. नळी घालून आणली ओके थंड गावात. इकडून नळी घातली आणि इकडे काढली ठणठणली. ते म्हणजे वर जाऊन आलो पण आपल्या जागा नव्हती आलो खाली. काही माणसं चालू मिली आणि काहींना अख्खं गाव काटाळलंय. 103 पाहुणेच भेटायचे बंद झाले. मरणानंतर भेटाता का? उलट्या पाहुण्यानेच फोन केला. कसं काय म्हणले आहे अजून काय म्हातारा का 2024चं मतदान करतं काय ना भाऊ. आणि मग ते पडेल राहतं उतानं खाटाव.
खात नाही पित नाही, नुसतं थोबाड वाशे आणि माणसात पाहत राहते. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. हात एक, बोलणे दोन, मोबाईल बंद करते, हसणे तीन. तीन झाले बरं का आताशी. 14 आहेत, 14. आणि हे कुणाकडे माझ्याकडे लिंक तोडायचे नाही. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. सगळे प्राणी आडवे आहेत, एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वाघ आहे आडवी, मार घाल टिकल का? कीर्तनकार कमार का बांधतो, तू मुंडक बांधील, तुला काय करायचं? काय करतो कीर्तनकार? माळीत म्हणी एक शाटच का? आम्ही 9 शाट घालू, आम्हाला वृत्ती ना. माळकऱ्यांच्या लय मुळा उठेल. खरंच तुकाराम वैकुंठाला गेलता का? आम्ही ठरवू ना. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वरी आमची आई आहे. आम्ही ठरवू. जिथं धर्मामध्ये माणसामध्ये असंतोष येईल ते वाक्य तुम्हाला म्हणायचं काही कामच नाही. आम्ही म्हणलोय तुम्हाला दारू पिताना डोळे का दाखिता? म्हणलो का कधी का तू थोबाड का वासितो? मग तुम्ही जर धर्मच टिकवायचा, आणि आज लोकांना धर्म संकटनच नकोय. आज माणसं एकत्र बसलेली कोणाला पावत नाही. नाही नाही, तुम्ही बा कोणतं क्षेत्र घ्या, गावात जर भांडण झालं नाही ना गावात, तर वरच्या दिल्ली मुंबई मंडळीला करमत नाही. खाली कुदा झाल्या पाहिजे. खाली जर कुदा झालं नाही तर त्यांना भेटाय कोण जाईल? हा, त्यांना जर गावात गट पडला नाही तर वर गुदगुल्या होत्या. त्यांना तेवढं काय, अजून एकही देवगावचा माणूस येईल ना, मग त्याला तांबड्यात जायचं. त्याला ते करमत नाही. तसं काही माणसांना गाव बिघडवल्याशिवाय करमत नाही. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4 झाले बरं का? हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. आता आनंद 5. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. या सगळे आनंद लिहून. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देवीच्या करता 13, आणि हाच देव आहे 14. ते 14 अधिक पहिले 4, 14 आणि 4 18, आणि 18 आहेत. म्हणून माणसानेच विचार करायचा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी सौभाग्यवती अलका चंद्रकांत नवले, चंद्रकांत शंकरराव नवले, राकेश चंद्रकांत नवले, विकास चंद्रकांत नवले, नवले पाटील परिवार या महत्वाच्या भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी जमलेले आपतेष्ट मित्र परिवार, गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीवाले, साईडला सगळे बसलेले सगळ्या माणसांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय? आता साखळी लागलेली तोडायची नाही. अभंग कोणाचा एक, का घेतला 2, आणि गाथा माणसासाठीच का. आता श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करायचे. पहिलं कौतुक हे नवले परिवाराचं करावं का एवढा मोठा मात्रेचा सोहळा केल्यावर ती माता स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि दुसरी गोष्ट आईबापासाठी करावंच. काही तुम्ही मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला, रात्रंदिवस आपण त्यांच्यासाठी किती करा, काही त्यांना घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. आणि आपण सगळे कसे देत भ्रमात. काय माणसं म्हणते माई 10-12 कारखाने आहेत, 10-12 पतसंस्था आहे, 5-25 बिअर बार आहे, 11 पेट्रोल पंप आहे, 12 बालाचे केंद्र मोकार आहेत. मी गेलो कारभार कोण चालील? तू मोकळ्या मनांचा काही होत नाही. लोक फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड लावणार, पहिल्या पंक्तीला टाचून जेवणार, दुसरी त्या चपला घालणार. लोकांना काही घेणं नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतंय आमचं लोकांवर प्रेम आहे, चुकीचं आहे. लोक फक्त टीट फॉर
त्यात वापरून घेतात. सत्तेवर असलो पुढं 2 पोलीस गाड्या असतात, मागं 2 पोलीस गाड्या असतात. वाय 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 वाय. गावातली माणसं नुसते सत्काराला उभे राहतात. फक्त माझी शब्द झाला ना एकटंच दाव्याला येऊन कोपऱ्यात बसत. कुणी रामराम घालेलं, पोलीसही नाही, पोलीस नाही. सत्ता आहे तोपर्यंत जग जग है सुखाचे दिला घेतल्याचे, जग है सुखाचे दिला घेतल्याचे, अंतकारीचे कोणी नाही, अंतकारीचे बस. आता समजा इंदुरीकर म्याना काय 2-4 दिवस लोक म्हणतील बरं होतं, काही म्हणतील गेलं ते चांगलं झालं, लय बोलायचो. काही तर म्हणतील ते उशिरा गेलो. लोकांना काय घेणं, हा भ्रम आहे, भ्रम. आणि सगळी जनता कशात आहे? भ्रमात. मी गेलो काय होईल, आजीबाई म्हणते मी गेलो काय होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच बाब्याची बिस्किट खातील, तू काय बाब्याची काय राहत नाही महाराज. मी रोज सांगतो कीर्तनात, 1.5 महिना नाही झाला अनाथाची माय लोक विसरली, महिना नाही झाला लता मंगेशकरला लोक विसरली, हो अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला विसरली, अट्टल बिहारजी सारख्या राजकीय योद्ध्याला विसरली. इंदुरीकर कोणत्या झाडाचा पाला आहे? लोक नुसते म्हणते बाबा हे पण कोणाला काही घेणं नाही. हो कोणाला घेणं नाही. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, मरू नाही. काय बोंबलं ती बरं ती बाई. देवांची सिंधराट हंडकी झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल नेलं, वाटलं होईल तुझं येतेच मी आता. बांगड्या फोडतीन, तरतरा लुगडं फाडीतीन, उड्या काय हाणतीन, नवरा जळवतो तर आळकी गवडीतीन, येतेच मी आता, येतेच मी आता. फडाफडा तिथंच थोबाड हाणतीन, गाल लाल झाली तिचे, तिला हाणू हाणू. देवांचं सिंधराट हंडकी झाली, येतेच आता, येतेच आता. 2-3 बाया तिला मागं वडीते, असं न करू, असं न करू, असं न करू. थोडी जाळाजवळ न्यायची, ढिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची मूड मध्ये, द्यायच सोडून. ती चिंगाट घरगाठी सगळी भामटेची दुनिया. काय आलं हे फक्त आपण म्हणतो मला लोक बिघडतात. काही लोक म्हणतात ही माझ्या कामाची पावती आहे. कामाची पावती नाही, आदल्या रात्री वाटण्याची पावती आहे. कामाला काय करायचं होता? लोकांना काय घेणं, त्यांच्या तोंडात नळ घाला नाही तर नळात तोंड घाला. ते आदल्या रात्री 100 मागणार. काय म्हणते लबाड बोलायचं नाही. आता पूर्वी आपण म्हणायचं बा फक्त झोपडपट्टीतले लोक, गरीबच लोक पैसे घेते मतदानाचे. आता देशमुख घेतात. 96 कुळी मी नाही दिलं मायावर लोटून. अशी हा विनोद नाही हो. एक वाक्य सांगा मला, राजकारण इज इक्वल टू ओनली अर्थकारण, नॉट समाजकारण. राजकारणाची व्याख्याच अशी झाली, घालणे आणि सत्ता भोगणे. बा काय असं ते काय आहे काय त्याच्यात? तुम्ही बधी तुम्हाला तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरण ना मारत तरी तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणतात. काळ फार वाईट येणार. मी 15 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो असा काळ येईल माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. अजून 5 वर्ष परत मी म्हणत होतो माणसं माणसात राहणार नाही. 6 महिन्यापूर्वी आपल्या लोकांनी असा काळ पाहिला महाराज की 50 अंत्यविधी एका गावानं पाहिलं रे, एका गावानं पाहिलं. 3 महिन्यात बसलेल्या सगळ्या माणसांनी एक नातेवाईक गमावला. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी भाऊ गेला. गेली माणसं. आणि कोरोनात नेमकी चांगली माणसं गेली महाराज. संप्रदायामध्ये बाबा इंग्लिश सारखा माणूस गेला, निवृत्ती महाराज वक्ते सारखी माणसं गेली, चांगली माणसं गेली महाराज. कोरोनामध्ये ज्यांची गरज होती समाजाला ती माणसं गेली. 40% प्रेत वडीत नेले, नदीवर वडीत पेटवले नाहीत, पेटले. 40% प्रेत, 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही. काय प्रसंग देवाने दिला महाराज. 13व्याला बायाने स्वयंपाक केला, बाप पोऱ्या जेवला नाही. बापाच्या 13व्याला पोऱ्या. लोक फक्त माईक हातात आलं का तेवढं धर्माचा टापा आणायचा आणि जग सुधारायचा टापा आणायचा. जन्मला त्या बापाच्या 13व्याला माणूस जेवला नाही.
कोण विचार करीन? आज बापाची इस्टेट तर तुम्ही फेर पाडून बदलूनच घेतली ना, मग काय 13 दिवसानं त्याच्या भातात कोरोना आलता काय? प्रेत पेटवणारा मांस लावित नाही, त्याला काही होत नाही, आणि तो बाप 13 दिवसाने तू त्याची बुंदी खात नाही, बुंदी म्हणे कोरोना आलाय. ही फक्त भामटेची दुनिया झाली. पोरा जेवला नाही बापाच्या 13 वेळा, त्या बायाने टोकऱ्यांमध्ये पदार्थ घातले महाराज, आणि कुत्र्यानं आणि गायाने खाले. हे 6 महिन्याचं चित्र आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको आता जे राहिले यांचा विषयच मिटला. त्यांनी आता फक्त स्टेटस